कारखान्यात कुठे गेला? आले आले या तो आमचा एकदम साधा माणूस मागे राहतो. आले. मला वाटतं आज कलेक्टर साहेबांना आम्ही गेल्या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने चुकीचं काम या ठिकाणी झालं होतं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोगस यादी त्या ठिकाणी बनवली होती. आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ बघितलं असेल 34,000 नावं त्या ठिकाणी दुबार त्या ठिकाणी नावं केली होती. म्हणजे एक माणूस 2 वेळा मतदान करत होता. त्यानंतर ओळा माझी ओढा 29,082 एवढी दुबार नावं होती. त्यानंतर कोपरी पाचपाकडी येथे 21,000 दुबार नावं होती. त्यानंतर ठाणे विधानसभा 16,760 नावं होती. त्यानंतर ऐरोली विधानसभा 39,000 नावं होती आणि बेलापूरमध्ये 25,000 नावं होती. अशी टोटल मिळून 1,66,000 अशी या ठिकाणी दुबार नावं, जेणेकरून त्या मतदारांनी एका ठिकाणी मतदान करून दुसऱ्या यादीमध्ये जाऊन ते हे पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जाऊन मतदान करा, अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस दुबार नावं या ठिकाणी टाकली होती. त्याचबरोबर काही ठिकाणी मशीन ज्या होत्या ह्या 12 तास चालूनसुद्धा त्या ठिकाणी 99% त्या मशीन्स बॅटरी त्याची दाखवत होते. 12 तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि यांच्या 17C मध्येच नोंद केलेली आहे. 17Cचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 99% त्या ठिकाणी दाखवते. त्यानंतर काही ठिकाणी ह्या मशीन्स 5:29 बंद केल्यात. ह्या 17Cच्या रेकॉर्डच्यामुळे आम्हाला ह्या सर्व गोष्टी समजत आहेत, त्यांचाच रेकॉर्ड. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार नावाच्या नावाखाली त्या ठिकाणी ही बोगस 1,66,910 एवढं मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं. त्याचबरोबर कित्येक ठिकाणी ज्या मतदारांची या ठाणे लोकसभा मतदारसंघ कित्येक लोकांची नावच नव्हती. काही ठिकाणी तर समजा एक अपार्टमेंट आहे, त्या अपार्टमेंटमध्ये समजा 12 फ्लॅट असतील तर 12 फ्लॅट इंटू 5 इंटू जर केलं तर किती व्हायला पाहिजे? त्या ठिकाणी 60 व्हायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी 150 ते 200 नावं त्या ठिकाणी ॲडिशनल टाकलेले, ती लोकं तिथे राहतसुद्धा नाहीत, अशीसुद्धा हे दाखवले. आज तुम्ही बघितलं असेल, आज संपूर्ण या तुम्ही बघितलं असेल ही ठाणे विधानसभेचा हा विषय आहे. आता हे इथे बघा तुम्ही, अग्रवाल राधा अशोक इथे दाखवलं 49 वय. इथे दुसरं परत या यादीमध्ये अग्रवाल राधा अशोक 64 दाखवले वय. इथे तिसऱ्या ठिकाणी अग्रवाल राधा अशोक 49. अशा पद्धतीने 3 ठिकाणी त्या ठिकाणी या यादींमध्ये नावं टाकलेली आहेत, म्हणजे ते काही ठिकाणी दुबार केलेले आहेत. अशा पद्धतीने आज आम्ही संबंध कलेक्टर साहेबांना ही संपूर्ण 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातली या ठिकाणी दुबार नावाची ही संबंध यादी, हे काम इलेक्शन डिपार्टमेंटचं आहे. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी हे सर्व काम करावं लागतं. जर आमच्यासारख्या यादी काल प्रसिद्ध झाली आणि जर आमच्याकडे यंत्रणा नसतानासुद्धा जर आम्ही ही जर एवढी दुबार नावं जर काढू शकतो, तर आज त्यांच्याकडे यंत्रणा असून हे सर्व तिथे डोळे मिटून त्या ठिकाणी काम केलं जात आहे. आणि या ठिकाणी आम्ही त्यांना हे संबंध निदर्शनास आणून दिलेलं आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर या ऐरोली 39,590 दुबार नावं आहेत. ही एवढी दुबार नावाची अख्खी लिस्ट आम्ही इथं आणून दिलेली आहे. हे आमचं काम आहे. परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही ह्यांनी गैरप्रकार करून या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून जो लोकांचा विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना पुराव्यासकट या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आज तुम्ही हे जे केलेत लोकसभेला ठीक आहे, परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे प्रत्येक जे काय आमचे कार्यकर्ते आहेत हे सक्षमपणे एका यादीमध्ये 20-20 लोक आमची काम करत आहेत
आणि ह्याच्यापुढे म्हणजे काही ठिकाणी तर मतदारांची नावं घुसवण्याकरता सुद्धा पैसे घेतले जातात. त्या ठिकाणी बोगस नावं टाकण्यासाठी सुद्धा पैसे घेतले, हे सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. आणि जो काय हे चाललेलं आहे हे थांबवा संबंधित अधिकाऱ्यांना. एक तर अधिकारी ओळा माझी ओढ्याचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पत्र दिलं होतं की हे तुम्हीच करा, BLOच्या ना घेऊन ही नावं कमी करणं हे आमचं काम आहे. हे आमचं काम आहे. आज जनतेचा करोडो रुपये या इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून, या निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जनतेच्या पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च करतोय, परंतु त्याचा गैरवापर या ठिकाणी झालेला दिसतोय. आणि म्हणून त्यांना आम्ही हे दिलेलं आहे, लोकसभेला तुम्ही केलात, हे विधानसभेला आम्ही खपून घेणार नाही. या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करू, त्या लोकांकडे आम्ही रस्त्यावर उतरू. हा संबंध त्यांना निर्वाणीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. आणि ह्याच्यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. आज त्यांच्याकडे आम्ही सर्व पुरावे दिलेले आहेत. मतदार यादीमध्ये कुठे एखादं सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती असेल, सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यानंतर दुबार नावं 2 मिनिटात मिळतात, परंतु ह्यांना मिळू शकत नाही. त्यासाठी आम्हाला हे करावं लागतात. लोकसभेला यांनी अशाच पद्धतीने या ठिकाणी पराभव करून घेतला होता. त्यामुळे आता विधानसभेला हे खपून घेतलं जाणार नाहीत. या ठिकाणी आमचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी ह्या संबंध गोष्टीची हे पडताळणी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि एक त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की विधानसभेला हे तुमचं जे काय कारस्थान तुम्ही लोकसभेला केलं होतं ते आता मात्र ह्या विधानसभेला आम्ही खपून घेणार नाही. मला वाटतं या संदर्भात तो विषय वेगळा होता, हा विषय वेगळा आहे. या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की हायकोर्टामध्ये या ठिकाणी आपण याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. आणि त्या याचिकेमध्ये त्यांच्यावरती त्यांनी गुन्हा लपवलेला होता आणि ते पण त्यांना सजा झालेला जो गुन्हा होता तो त्या ठिकाणी लपवला होता. त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्या सजा झाल्यानंतर अपिलात गेले आणि अपिलात गेलं असताना तो रिजेक्ट झाला, तरीसुद्धा ते लपवलं होतं. आणि म्हणून या संदर्भात याचिका केलेली आहे. आणि मला न्यायव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे की या संदर्भामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये मला न्याय मिळेल. निवडणूक आयुक्ताला पत्र दिलेलं आम्ही, या संदर्भात सर्व पुरावे आम्ही दिलेले आज इथेपासून दिलेले आहेत. आणि मला वाटतं मागच्या आम्ही 19 तारखेला या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये झालेले दुबार नावाचं पण पत्र दिलेलं आहे. 18/4/2025ला सुद्धा आम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा पत्र दिलेलं आहे. आणि आज आम्ही जी काल यादी प्रसिद्ध झाली ते यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ते संबंध असलेली दुबार नावं या ठिकाणी आम्ही त्यांच्या निदर्शनात प्रूफ सकट दिलेले आहेत. तर ह्याच्यावरती आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या संदर्भामध्ये कारवाई करू. जे कोण अधिकारी ह्याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. ठाणे लोकसभेमध्ये आता तुम्हाला मी सांगितलं ना, टोटल या संदर्भामध्ये जवळजवळ 1,66,990 ही त्या लोकसभेला होती. आणि आता जे आपण विधानसभेचे आता जी नवीन यादी आली त्यामध्ये 1,79,000 अशी ही नावं आहेत. सर, उद्धव ठाकरे उद्या येणार आहे, मात्र मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही धर्मेंद्र आनंदगेचा बालेकिल्ला राखलेला आहे आणि ठाकरे गटाला कुठेतरी आता या ठिकाणी पाडलेलं आहे. त्यामुळे नक्की काय पाडलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पराभव केलेला आहे. तुम्ही इकडे लक्ष, मला वाटतं त्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यामुळे बाळासाहेबांचं ते नाव घेतात, आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदगेचं नाव घेतात. काल पुस्तकाचं प्रकाशन झालं. मला वाटतं अजितदादांनी त्यांना सांगितलं, शालजोडीमध्ये मारले, पण ते त्यांना कळलं नसेल की तुम्ही स्वतःला कर्मयोगी म्हणता आणि त्या कर्मयोगीमध्ये तुम्ही बाळासाहेबांना विसरले, दिघे साहेबांना विसरले. धर्मवीर पिक्चरामध्ये तुम्ही तुमचं ब्रँडिंग करून घेतलं की मी धर्मवीरांसारखा दिसतो. अरे, धर्मवीरांसारखा धर्मवीर झाले, पण असे परत धर्मवीर होणे नाही. आणि त्यासाठी चांगलं काम करावं लागतं. ज्यांच्या ह्याच्यामध्ये गद्दारी आहे तो कधीच धर्मवीर होऊ शकत नाही किंवा कर्मवीर होऊ शकत नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.